कानिफनाथांची मढी ही नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ यांचे मुख्य शिष्य असणारे कानिफनाथ यांची समाधी मंदिर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात मढी या ठिकाणी आहे। तर खूप जुने असे मंदिर आहे, सुंदर अशा मोठ्या मोठ्या पायऱ्याचे हे मंदिर आहे। तर चला आता आपण जाऊया मढीला। तर असे म्हणतात कानिफनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झालेला आहे। तर आपण नवनाथ ग्रंथ जेव्हा वाचतो ना, तर त्या ग्रंथामध्ये आपल्याला हे सर्व आख्यायिका वाचायला भेटते, ऐकायला भेटते। तर नवनाथांपैकी कानिफनाथांची समाधी येथे मढी येथे आहे आणि सर्वांचे गुरु असलेल्या मच्छिंद्रनाथांची समाधी सावरगाव मायंबा येथे आहे। तर त्या समाधी मंदिरातही आपण आज दर्शनासाठी जाणार आहोत। तर या भागामध्ये सर्व हे 2 मंदिरं आहेत नाथांचे। तर आम्ही दर्शनाला आलेलो आहोत आज। बोल ना रे मडी तर मढीच्या या पायऱ्यावर संगीताची आणि माझे लहानपणीची खूप छान आठवण आहे। तर त्यांच्या फॅमिलीबरोबर मी एकदा मढीला आले होते आणि या पायऱ्यांवर बसून आम्ही गावामध्ये भटक भवानी पिक्चर पाहिला होता। तर लहानपणीची ही गंमत आम्हाला कायम आठवते मढीला आल्यावर। तर आता इथे नारुशांनी नारळ फोडून घेतलंय खालीच। चैतन्य कानिफनाथ तर येथे कानिफनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे आणि येथे आल्यावर निगेटिव्ह शक्तीचा नाश होतो असं म्हणतात। तर ज्या लोकांच्या अंगामध्ये निगेटिव्ह शक्ती असते ना, ते लोक इथं येऊन राहतात आणि कानिफनाथ महाराजांची सेवा करतात, 2-2 महिने इथे राहतात। तर हे जे मंदिर आहे ना, तर येथे पहा गुहा आहे खाली आणि इथे सुंदर असं शिवलिंग आहे। तर खूप सुंदर असा परिसर आहे हा आणि त्या शिवलिंगाच्या जागेवर कानिफनाथांनी ध्यानधारणा केलेली होती आणि त्यांची तिथंच म्हणजे समाधी मंदिर आहे ते। तर खूप सुंदर गर्भगिरीच्या पर्वतरांगामध्ये आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं। तर इथं नवनाथ गाथा पारायण सुद्धा सुरू असतं कायमचंच। तर आता सुद्धा तिथं पारायण सुरू होतं। तर आम्ही तिथं पण दर्शन घेतलं आणि हे नवनाथांपैकी सर्व नाथ आपल्याला इथं पाहायला मिळतात। तर हे आहे गाथा पारायण मंदिर। तर हे पण सेपरेट आहे, या ठिकाणी पारायण कायम सुरू असतं। तर आता बऱ्याच नवीन पिढीला काही गोष्टी माहीत नसतात। तर कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे। तर पहा इथं स्टॅच्यू पण तसं लावलेला आहे हत्तीच्या कानातून आणि मच्छिंद्रनाथांनी ते बाळ झेललंय। तर हा स्टॅच्यू आहे पहा। तर सुंदर असं मस्त असं दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहोत। कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे, त्याच्यामुळे आता इथे हे हत्ती आणि ते ठेवलेलं आहे स्टॅच्यू। आणि तुम्ही पहा इतक्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत मढीच्या मंदिराला, खूप मोठ्या पायऱ्या आहेत पहा। सुने तुम्ही आता मला 4-5 महिने झाले कशी त्याची हा का मुलगी येत असे का? हा मम्मी आई आहे का? हां हां। तर या ज्या ताई आहेत यांच्यामध्ये आणि यांच्या आईमध्ये निगेटिव्ह शक्तीचा वावर असल्यामुळे या इथंच राहतात आणि आम्हाला यांनी खायला मागितल्यामुळं 2 वडापाव त्यांना घेऊन दिले होते। आता आम्ही चाललेलो आहोत मायांबाला आणि इथं सर्व गर्भगिरी पर्वतरांगा आहेत। तर मायांबाला मच्छिंद्रनाथांची समाधी आहे। सर्व नवनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि आता कानिफनाथाला गेलो होतो तर तिथं कानिफनाथांची समाधी आहे। तर या गर्भगिरी पर्वतरांगांवर नाथ महाराज आहेत इथं आणि या पर्वताला आता मायंबा म्हणतात। सावकाश बाबा। तर या गर्भगिरीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला खूप औषधी वनस्पती सापडतात आणि या डोंगर रांगांवर आहे ना भरपूर असे
डोंगरची काळी मैना किंवा करवंद. तर आता सध्या आलेले आहेत करवंद, लाल लाल करवंद लागलेले आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे करवंद पिकतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतात. तर आता खूप करवंद आहेत या डोंगर रांगांमध्ये. तर वळणावळणाचा रस्ता आणि घाट रस्ता असल्यामुळं मस्त सुंदर असा परिसर आहे खूप. आणि पावसाळ्यामध्ये तर इथं अप्रतिम असं दृश्य असतं पहा. तर आता आपल्याला दिसत आहे समोर इथं मायंबाचा परिसर. तर छान मस्त आता इथून एकदम जवळ आहे, पण इथं दरी असल्यामुळं लांबून असा रस्ता आहे. तर आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे इथं मायंबापर्यंत. तर मायंबाला जाताना आपल्याला हे छोटंसं गाव लागतंय सावरगाव, आणि हे ओलांडून आपल्याला पुढे जायचं आणि लगेच आपल्याला मायंबाचं मंदिर, मच्छिंद्रनाथांची समाधी मंदिर दिसतं. तर मच्छिंद्रनाथ देवस्थान प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर खूप अशी दुकानं आपल्याला सजलेली दिसतात. आणि दवना या वनस्पतीचे इथे अगरबत्ती आहे आणि जल पण आहे. त्याला दवना अगरबत्ती बनवतात का त्याची? हां, अगरबत्ती लिक्विड पण का? ते कशासाठी काम येतं? देवदय. तर आपल्याला इथंही नवनाथ ग्रंथ आणि पारायण सुरू असलेलं दिसतंय. तर इथंही पारायण मंदिर आहे. तर पहा इथं आहे ना, आता मंदिराचं काम सुरू आहे. तर आता इथं ऋग्वेद ऋषांनी दक्षिणा टाकली होती. तर इथं खूप असं काचेचं मोठं बॉक्स आहे, त्यामध्ये दक्षिणा ते गोळा करतात. तर आपल्याला तशी दक्षिणा न देता आपण यामध्ये टाकायची, म्हणजे मंदिराच्या बांधकामालाही सहजासहजी कामं येते. तर हे आहे मायंबा म्हणजे मच्छिंद्रनाथाचं समाधी मंदिर. तर पहिलं हे एकदम जुनं पुरातन मंदिर आहे आणि इथं खूप सुंदर असं मंदिराचं बांधकाम आता सुरू आहे. तर आपल्याला हे दगडातलं बांधकाम दिसतंय. तर आता खूप असं म्हणजे इथं सर्व कामगार आहेत आणि सर्व मंदिराचं काम सुरू असल्यामुळं भरपूर असा इथं आपल्याला JCB हे सर्व पाहायला मिळतंय. असं बांधकाम होईना ते मंदिराचं. नाथ संजीवनी समाधी मंदिर सावरगाव. इंद्रनाथाय नमः. डायरेक्ट आता रुद्रेश्वरच्या मंदिरात आलोय मायांबावरून. जवळच आहे एकदम, फक्त एक घाट उतरायचा. पार्किंग गाडी पा मस्त रुद्रेश्वरचं मंदिर आहे पहा इथं. माकड आहे बरं का इकडं, माकडांची फौज अशी तिकडे येतं अशी झाडावर. खाली पाय. काय रे छोटे छोटे कॅमेरे काय? घंटी. तर हे रुद्रेश्वर महादेव मंदिरही खूप जुनं पुरातन आहे आणि हे पाथर्डी तालुक्यातच स्थित आहे. तर या मंदिराचंही दर्शन घेतोय आता आम्ही. तर इथं ओंकारेश्वरसारखं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ज्योतिर्लिंगामधून आहे ना सारखं पाण्याचा प्रवाह सुरू असतो. तर खूप सुंदर मंदिर आहे हे. आणि या मंदिराच्या पाठीमागे आहे ना पावसाळ्यामध्ये इतके धबधबे सुरू होतात. तर एका मागच्या 2-3 वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवलेले आहेत, या मंदिराच्या पाठीमागचे धबधबे. तर हे आहे रुद्रेश्वरचं ज्योतिर्लिंग आणि इथं आता आम्ही दर्शन घेतलंय. बेल फूल, पान फूल हे सर्व वाहिलंय. तर इथं पहा मंदिराच्या समोर आहे ना अशी वेलांचं शिवलिंग तयार करून आणि इथं ठेवलेलं आहे पहा.
तर एकदम मस्त शिवलिंगाचा आकार आहे त्या विलीला आणि ते छान असं तारीमध्ये गुंफून आणि मंदिराच्या समोर ठेवलंय. तर या वेलींवर जेव्हा फुलं येत आहेत ना तेव्हाही खूप सुंदर असं दिसत असेल पावसाळ्यामध्ये. तर आता सुद्धा पहा किती सुंदर आहे. तर आज 6:45ला आम्ही घरून निघालो होतो. मोहोटा देवीचं दर्शन झालं आणि कानिफनाथ महाराजांचं दर्शन झालं. त्यानंतर मच्छिंद्रनाथ गडावर पण गेलो मायंबाला आणि इथं आता रुद्रेश्वरचं पण दर्शन झालंय. मस्त असं खूप सुंदर परिसर आहे हा. गर्भगिरी पर्वतरांगा आहेत ह्या आणि रुद्रेश्वरांचं दर्शन घेऊन आता जाणार आहोत संगीताच्या घरी, म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी चाललोय. तर आता तिथं जेवण वगैरे करणार आहोत. तर तर आता रुद्रेश्वरवरून आपण डायरेक्ट आलेलो आहोत संगीताच्या घरी. तर संगीताचं चाललेलं आहे स्वयंपाक. तसा आम्ही डब्बा आणलेला आहे पण तरी तिने ताजा पुन्हा स्वयंपाक आमच्यासाठी केला. झाला का स्वयंपाक? वा मस्त. एकदमच मोठं झालं सफरचंदाचं. त्याला थंडीच लागते ना. मस्त नारळ आलीत. माझं लय मोठं झालं होतं फणसच झाड. लय मोठा चिक्कू बाई. चिक्कू तुमच्या संगीताच्या घरी आलो रे ना. जेवण केलं, एक झोप काढली. आता चाललो जायचंय घरी. आता लय चिक्कू आले ग, मस्त झालीत. हा टपुरीची टपुरी येत. यास चिकन निघाला का ते लगेच पिकणारा राहतो. हा घरगुती लावलेले चिक्कू. किती वर्षाचं झाड झालं का ते? इतके 4-5 वर्षात पहा इतके चिक्कू निघायला लागले मस्त. आणि हे पपई किती वर्षाची ग? 7 वर्षाची पपई. लाईटच्या पार वायरीला जाऊन खिटली. आता पपई खायचं कंटाळा आला असेल तुम्हाला. ती काय पक्षाला ठेवलेली दिसतात. पिकून गेल्या बाद झाले. एवढे चिक्कू निघालेत तरी खारखेर दिसते ती आता शेवट. तुला तर मैत्रिणींनो इकडच्या भागात आलं ना तर संगीता इकडं, परत लहान्या काकूची मुलगी पण आहे त्याकडं पण आलो होतो. पण मी सागर बरोबर आले होते. आणि आज आम्ही ना मोहोट्याच्या देवीला आलो. इकडं मोहोटा, मढी बरेच असे देवस्थान आहेत. आम्हाला यायचं होतं गाडी घेऊन. तर मग आता दर्शनं झाले आणि संगीताकडं आलो इकडं. बापरे हे बारीक बारीक दिसते चिकू आहे ना. काली पत्ती असते ना ती. बाया पाहिलं का हिचा पसारा. हे नळ्याचा पसारा, इकडं काय लसणाचा पसारा. जुड्या बांधू राहिली बाई. आम्हाला म्हणली असती तर दुपारून झाले असते ना बांधायचे जुडे. सगळं झालं काढायचं. लय पाऊस झालाय यांना 2-3 दिवस झाले तेव्हा खूप पाऊस झालाय. मस्त निघालाय ग लसूण मशे. तर आज आहे ना 4 वाजताच उठलो होतो. सगळं आवरूपर्यंत आहे ना 6 वाजले. आणि ज्योतीने मोहोट्याच्या देवीला नैवेद्य पण केला होता. तर पहिलाच नैवेद्य 8 वाजता देवीपाशी आमचा होता. आज देवीला म्हणजे थेट नैवेद्य आमचा पोहोचला. तर मस्त वाटलं, आनंद वाटला. आणि दर्शनं पण खूप छान झाली. कुठंच गर्दी नव्हती, एकदम मोकळे दर्शन झाले सगळीकडं. आणि मस्त असतं. आता संगीताची इथं आराम पण झाला आहे. आता 4 वाजत आली. आता जातो आहे घरी. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अरे झोप झाली का? हां बघ असं कामाला लावते गुड्डू आजी आहे का. इथं चिकू काढायला लावले आहे का. किती चिकू काढले बघ तिनेच काढले रे चिकू. ती म्हणली माझ्या पिल्लूला चिकू आवडत आहेत. बघ किती मोठं चिकू आहे तिची. ऋषांगला लई प्रश्न पडला होता. जेवण केलं आम्ही
काय म्हणतो गुरु सांग. जेव जेवण केलं झोपायला पण लावतील भाऊ इथं आम्हाला. हा ना, इथं आम्हाला झोपायला पण लावते. तर आता काय करायचं. काढून घ्यायचे तुम्ही झोप झाल्यावर. तसं नाही करू. ते तिथे ठेवले होते 4-5 चिक्कू मी. बघ बरं. नको. पा 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 ते गाडी.